नाम जपतो यज्ञ नाम जपतो नाम जप यज्ञ तो बाजवण्यासाठी स्नानादी कर्म नाम पावन धर्म नाम वेगळं. नामाने मनाची शुद्धी होते, यज्ञयागाने वातावरणाची शुद्धी होते आणि अन्नदानाने कुळाची शुद्धी होते. जळगाव, धुळं, चाळीसगाव, नाशिक, पुणे या सर्व शहरांमध्ये प्रत्येक यागाचं प्रयोजन झालं आणि शेवटला विष्णू याग म्हणजे पुरुषोत्तम याग, पुरुषोत्तम महाराजा पुरुषोत्तमापर्यंत पोहोचावं म्हणून अहिल्या नगरामध्ये विष्णू यागाचं प्रयोजन केलं गेलं. ते आंबेडकर सेवा संघ यांनी व्यवस्थितरित्या पार पाडलं आणि या सर्व अहिल्यानगरतील ब्रह्मवृंदांनी आणि विशेष रेखी गुरुजी आले, रेखी शास्त्री आले, त्यामुळे या यज्ञाला विशेष महत्व आहे. त्याला कारण असं आहे की त्यांच्या चिरंजीवांनी आज आपल्या देशामध्ये जे पारण कोणी 100 वर्षापूर्वी केलं ते त्यांनी केलं, हे आपल्या सर्वांना एक अभिमानाची गोष्ट आहे. त्याला कारणच असं आहे, मुळात रेखे गुरुजींनी जे काही कार्य केलं आणि त्याचं फळ त्याला मिळाले आणि आजही त्यांच्या पाठ्यामध्ये विद्यार्थी शिकतात पण त्याच पद्धतीने जातील. गुरुजी त्या पद्धतीने त्यांना शिक्षक आहेत. सनातन धर्म सभा यांनी मला या याच्यातनं सत्कार करत, मी सत्काराचा तसा सत्कार कोणाचा स्वीकारत नाही, पण रेशोगुरी म्हणून स्वीकारला. सत्कार हा स्वीकारण्याचं काम आमचं नाही, आम्ही कोणाचे सत्कार करून त्यांना त्यांचा उद्धार करावा, त्यांना पुढे न्यावं, हा संस्थांचा मुळात उद्देश आहे. सर्वांनी या परिवाराच्या अनेक परिवारातल्या लोकांनी विष्णू यागाच्या या याच्यामध्ये सहभाग घेऊन आनंद लुटला. या तिन्ही गोष्टीचा 3 दिवसामध्ये नामजप झाला, यज्ञयाग झाला आणि अन्नदान. याच्यामध्ये त्या सर्वांना एकच मिळालं की आपण 3 दिवसामध्ये आपलं मागचं पुढचं जे आपल्याकडनं दोष आहे ते जातील. याच्या पुढे आपण कशा पद्धतीने करायचं आणि दरवर्षी याग कुठल्या ना कुठल्या प्रकारे कुठे जिथे काही याग असेल तिथे तिथे सहभाग यागाची पावती मिळवावी. कारण आपल्याकडं प्रपंच आहे, प्रपंचामध्ये दोष घडत असतात, त्या दोषाचं परिहरण म्हणजे यज्ञ पावती दिल्यानंतर होत राहतं. आणि विशेष म्हणजे नाम जप जर यज्ञ केला तर तो दररोज आपल्या दोषाचं पालन करत राहतो. सूत्र घेतल्यानंतर एकही दिवस माळ जपता जो करतो त्याला पुण्य मिळतं, हे भगवानाने दिलेलं आहे. पुरुषोत्तम यागामध्ये विशेष जर जप केला तर त्याचं जास्त मिळणार आहे. रेखे गुरुजींनी इथे पण जो 1 तासामध्ये आपल्याला गेलं तरी त्याचा आपल्या सर्वांना पुण्य आहे. त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. असं तुमच्याकडनं होत राहू असा आशीर्वाद देऊन 2 शब्द सांगतो. पुंडली